कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील शिवभक्त नागरिकांच्या वतीनं एकत्र येत डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते। यंदाही 16 ते 19 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह निंबाळकर, उपाध्यक्ष अभिजित धनवडे यांनी दिली। 16 एप्रिल रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आगमन मिरवणूक निघणार आहे। या मिरवणुकीत महिलांचे लेझीम, ढोलताशा पथक प्रमुख आकर्षण असणार आहे। घोड्यावरील छत्रपती, मावळे, मर्दानी खेळ यांचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे। शुक्रवारी सायंकाळी प्राध्यापक मधुकर पाटील यांचं जगावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे आणि लढावे छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखे या विषयावर व्याख्यान होणार आहे। यावेळी नवनिर्वाचित महापौर, नगरसेवक आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे। यानंतर राम भारत शिवायन हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल। 18 एप्रिल रोजी पावनखिंड कोल्हापूरच्या मातीत घडलेला धगधगता इतिहास या ऐतिहासिक नाटकाचं सादरीकरण होणार आहे। रविवारी स्केटिंग रॅली, शिवजन्मकाळ सोहळा, सुभेदार हे नाटक सादर केलं जाणार आहे। पत्रकार बैठकीला अंकुश निपाणीकर, मदन जाधव, संजय जाधव, संजय काटकर, किशोर खानविलकर, दत्तात्रय गायकवाड, राजदीप भोसले उपस्थित होते।